नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम. हॅलो सर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी तुम्हाला ॲलिगेशन अँड मिक्सचर याच्यावरती काही शॉर्ट ट्रिक्स दाखवणार आहे. तुम्हाला मी आतापर्यंत प्रत्येक टॉपिक्सवरती 5-5 शॉर्ट ट्रिक्स दाखवत असतो. हा एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. त्याच्या माध्यमातून तुम्हाला पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, ॲव्हरेज यातली बरीचशी सम्स सॉल्व करायला मदत होईल. आणि ॲलिगेशन मिक्सचर रूल्समध्ये कशा टाईपचे जे सम्स असतात आणि कशा टाईपचे सम्स येतात ते तुम्हाला मी याच्यातून दाखवेन. फक्त तुम्हाला एक टेक्निक तुम्हाला चेक करायचे आहे की या माध्यमातून जेव्हा आपण सम करतो त्यावेळेला आपल्याला कुठले सम्स एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू येत असतात. बँक असो, इन्शुरन्स असो, स्टाफ सिलेक्शन असो, रेल्वे असो किंवा कुठलीही MPSC वगैरे कुठलीही परीक्षा आली तर तुम्हाला अशा टाईपच्या सम्स करायला या टॉपिकची मदत होते. आता या टॉपिकमध्ये जे सम्स मी शिकवणार आहे ते मोस्टली एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू परीक्षेला आलेले सम्स आहेत आणि अशा टाईपचे सम जास्त येतात म्हणून मी हे 5 सम्स किंवा 6 सम्स याच्यात जेवढे सम्स आहेत तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. जसं तुम्ही आता इम्पॉर्टंट जे भाग यायचं तो म्हणजे असं आहे की या समवरती जे क्वेश्चन्स येतात ते जरा तुम्ही नीट बघा की क्वेश्चनचा टाईप कसा असला पाहिजे. अ पेंटर मिक्सेस ब्ल्यू पेंट विथ व्हाईट पेंट सो दॅट मिक्सचर कंटेन्स 10% ब्ल्यू पेंट and in a mixture of 40 liters paint, how many liters blue paint should be added to so that the mixture contains 20% of the blue paint. आता ह्याच्यामध्ये मिक्सचरचा सम आहे आणि ह्याच्यामध्ये जो मिक्सरमध्ये ब्ल्यू पेंट दिले आहे, व्हाईट पेंट, दोन टाईपचे पेंट्स दिले आहेत. म्हणजे एक ब्ल्यू पेंट आणि व्हाईट पेंट दिलेलं आहे, हे दोन टाईपचे. आणि दुसरी गोष्ट 10% in a mixture of 40 liters, how many liters blue paint should be added so that mixture contains 20%. आणि याची ही व्हॅल्यू दिली म्हणजे हा त्यांचा मीडियम दिलेला आहे. आता जेव्हा अशा टाईपचे सम्स असतात, जेव्हा तुम्ही हे सम्स करता त्यावेळेला तुम्ही जर ह्याचा रेशो बघितला तर ए पेंटर मिक्सेस ब्ल्यू पेंट विथ व्हाईट पेंट सो दॅट मिक्सचर कंटेन्स 10% ब्ल्यू पेंट इन ए मिक्सचर ऑफ 40 liters. So how many liters ब्ल्यू पेंट शुड बी ॲडेड सो दॅट मिक्सचर कंटेन्स 20% द ब्ल्यू पेंट. आता जेव्हा तुम्हाला ही व्हॅल्यू दिलेल्या असतात त्या व्हॅल्यूमध्ये तुम्ही एक तुमच्या सममध्ये काही टेक्निक्स तुम्ही यूज केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे ॲलिगेशन मिक्सचर रूल कसं लिहितात ते बघा. आपण या फॉर्मॅटमध्ये हे करतो. आता ह्या फॉर्मॅटमध्ये करण्याचं कारण हेच असतं की आपल्याला व्हॅल्यूज याच्या असतात. आता ए पेंटर मिक्सेस ब्ल्यू पेंट विथ व्हाईट पेंट सो दॅट द मिक्सचर कंटेन्स 10% ब्ल्यू पेंट. आता हा ब्ल्यू पेंट जर आपण घेतला, ब्ल्यू पेंट घेतला तर तो किती आहे, 10% आहे. आणि आता बघा ह्याच्यामध्ये व्हाईट पेंट दिलेलं नाही आहे. पण आता आपण इनिशियल पेंट समजा 100 घेतला आपल्याला सो दॅट 10% ब्ल्यू पेंट. आता याच्यामध्ये जो मीन आहे याचा हा 20, कारण इथे 20% ब्ल्यू पेंट आहे. म्हणजे टोटल जर काय म्हटलं की मिक्सचर कंटेन्स 20% ऑफ द ब्ल्यू पेंट. आता हा मीडियम आहे. ह्याच्यामध्ये जर आपण कॅल्क्युलेशन पार्ट जर आपण बघितलं तर कॅल्क्युलेशनमध्ये कसं करायचं, नेहमी करत असताना हा जो 100मधून 20 गेले तर किती येणार, मोठ्या संख्यामधून छोटी संख्या मायनस करायची आणि 20मधून 10 गेले तर किती येणार, 10. म्हणजे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर रेशो याचा 8:1 हा याचा रेशो आला. पण रेशो काय म्हणतं की याच्यामध्ये इन ए मिक्सचर ऑफ 40 liters पेंट हाऊ मेनी लिटर्स ब्ल्यू पेंट शुड बी ॲडेड. म्हणजे 40 लिटरमध्ये ब्ल्यू पेंट किती लिटर ॲड करावं लागेल सो द मिक्सचर कंटेन्स 20% ब्ल्यू पेंट. मग आता हा जो रेशो आहे या रेशोला फक्त काय करायचं आपण 1/8 इंटू किती मिक्सचर आहे 40. आणि जर तुम्ही याला व्यवस्थित जर तुम्ही डिवाईड केलं तर काय होईल की 8 1 जा आणि 8 5 जा म्हणजे 5 liters ब्ल्यू पेंट ॲड करायचं आहे. आता एक सिम्पल कॅल्क्युलेशन ॲलिगेशन मिक्सचरमध्ये आपण याचा जे 20% आहे हा जो मिक्सचरचा 20% घेतलेला आहे. आपण इनिशियल पेंट जो आहे तो आपण 100 पकडलेला आहे आणि आपल्याला ब्ल्यू दिलेला आहे 10. ओके, सो आपण हा रेशो जेव्हा घेतला 100 आपण इनिशियल व्हॅल्यू पकडली आहे, 10% त्याची इथं लिहिलेलं आहे की मिक्सचरकडे 10% ब्ल्यू पेंट म्हणजे रिमेनिंग असणार व्हाईट पेंट. आता आपण जेव्हा मायनस केलं ते 8 आणि 1 रेशो आला. पण हा जो रेशो आहे हा ब्ल्यू पेंटचा 8 आहे. त्याच्यामुळे आपल्याला विचारलं आहे हाऊ मच ब्ल्यू पेंट शुड बी ॲडेड. तो 1/8 इंटू 40 म्हणजे आपल्याला 5 हा जो रेशो आहे आपल्याला आलेला आहे.
त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू जी आहे ती 5 लिटर्स ही डायरेक्टली आपल्याला मिळालेली व्हॅल्यू आहे. तर हा सिम्पल कॅल्क्युलेशन होतं. दुसरा जो सम आहे त्याच्यामध्ये सेम असं दिलं आहे, ए शॉपकीपर सेल्स मिल्क विच कंटेन्स 5% वॉटर. म्हणजे किती आहे? 5% वॉटर आहे. आता दुसरं काय दिलं आहे, व्हॉट क्वांटिटी ऑफ प्युअर मिल्क शुड बी ॲडेड टू 2 लिटर्स ऑफ मिल्क. म्हणजे व्हॉट क्वांटिटी ऑफ प्युअर मिल्क शुड बी ॲडेड टू 2 लिटर्स ऑफ मिल्क. 2 लिटर जर दूध असेल त्याच्यामध्ये प्युअर मिल्क म्हणजे व्हॉट क्वांटिटी, ओके, टू ॲडेड टू 2 लिटर्स ऑफ मिल्क कंटेनिंग 5% वॉटर, ज्याच्यामध्ये ऑलरेडी 5% वॉटर आहे. सो दॅट प्रपोर्शन ऑफ वॉटर बिकम्स 4%. प्रपोर्शन ऑफ वॉटर बिकम्स 4%. परत तुम्ही हा जो सम आहे अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आता शॉपकीपर सेल्स मिल्क विच कंटेन्स 5% वॉटर, म्हणजे हा 5% वॉटर म्हणजे मॅनेज केलं 100मधून तर हा 95 येईल. हा इनिशियल स्टेजमध्ये आपल्याला प्युअर जो आहे तो 100 आपण घेतला मगाशी तशाप्रमाणे घेतलेला आहे. ओके, म्हणजे 5% वॉटर आहे. तो 5% जर वॉटर असेल तर रिमेनिंग का असणार, तो म्हणजे मिल्क असणार. आता ह्याच्यामध्ये मीडियम का दिलेला बघा इथे, प्रपोर्शन ऑफ वॉटर बिकम्स 4%, म्हणजे हा 4% होईल. आता ह्याच्यातून मायनस केलं आपण असंच या सममधून मोठ्या संख्येतून मायनस केलं इथे 96 येईल. ओके, ह्याच्यातून हे मायनस केलं तुम्ही तर किती येणार तुम्हाला, एक मिनिट, ह्या जो व्हॅल्यू आहे ही 4% म्हणजे हा 96 येईल. सॉरी, कारण 100 आपण याचा बेस पकडला आहे. आपण जसं इथे 5% 100तून मायनस करून 95 आलं, 100 बेस पकडला आहे, तसं 4% 100तून मायनस करतं 96 आले. आता हे जर केलं तर हा 4 येईल आणि याच्यातून हे मायनस केलं तर 1 येईल. म्हणजे रेशो काय आला, 4:1. म्हणजे हे जे 96 घेत आहे ते कसे केले, 100तून 4 गेले तर 96 आले. म्हणजे हा त्यांचा मीडियम आहे, मीन व्हॅल्यू आहे. त्याप्रमाणे 5% जर वॉटर केलं तर रिमेनिंग काय आहे, मिल्क तर हा 95 आहे आणि त्याचा प्युअर मिल्क आपण 100 घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण केल्यानंतर आपल्याला किती हे काय लिहिले, हाऊ मच मिल्क शुड बी ॲडेड टू 2 लिटर्स ऑफ मिल्क. आता मगाशी प्रमाणे ते आहे की 1/4 × 2 जर आपण केलं तर ह्याचं कॅल्क्युलेशन सिम्पल आहे. म्हणजे इथे काय ना 2 1 जा 2 2 जा म्हणजे 1/2 किंवा 0.5 लिटर्स आलं. पण आपल्याला MLA उत्तर मिळालं आहे, विचारलं आहे. म्हणजे 1 लिटर किती होतात, तर 1 लिटर आपण जर घेतलं तर तो 1000 ml होतात, ml. ओके, सो इथे 0.5 मल्टिप्लाय बाय 1000 आपण केलं तर उत्तर आपल्याला 500 ml येईल. ओके, आणि तुम्हाला जर 500 ml जर बघितलं तर इथे 1 2 3 4 कुठेही ऑप्शन नाही आहेत. 5चं ऑप्शन नन ऑफ दिस, म्हणजे इथे 500 ml असतं तर हा उत्तर असतं. तर आपण याच्यामध्ये काय केलं, बेसेस 100 पकडलं आणि 5 लिटर्स ऑफ वॉटर केलं तर रिमेनिंग काय मिल्क असेल तर प्युअर मिल्क किती होता 100 आणि रिमेनिंग किती एवढं होतं 96 काय होता की ह्याचा. सो दॅट प्रपोर्शन ऑफ वॉटर बिकम 4%, म्हणजे प्रपोर्शन ऑफ वॉटर 4% मीडियमला येईल. तर 100मधून 96 केले 4 आले आणि 96मधून 95 1 आले, रेशो 4:1 आला. आणि मग त्याचा आपण काय केलं 1/4 × 2 लिटर्स ऑफ मिल्कला ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये 5% वॉटर आहे तर आपला रेशो 1/4 भेटलेला आहे. मल्टिप्लाय केलं तर 1/2 म्हणजे 0.5 लिटर्स इंटू 1000 केलं तर 0.5 × 1000 म्हणजे 500 मिलीलिटर्स आला. हां, एकदम सम होता. तिसरा तो सम आहे 2 वेसल्स A and B contain milk and water in the ratio 4:3. म्हणजे A याचा रेशो 4:3 आहे. म्हणजे हा झाला किती 4/7, कारण 4 + 3 म्हणजे 4/7 झाला, बरोबर आहे. तसंच B याचा रेशो आहे किती दिलं आहे Bचं 2/3. म्हणजे जर हे केलं 2/5 रेशो 2/3 ना, 2:3. सो 2/5 2 + 3 5.
आता हे जर आपण बघितलं, तर ह्याचं आपल्याला जर सम्स करायचं असेल, द रेशो इन विच दिस मिक्सचर्स बी मिक्स टू फॉर्म इन न्यू मिक्सचर कंटेन हाफ मिल्क अँड हाफ वॉटर. आता हे आपण करताना परत आपला जो सम आहे त्या मॅथडकडे येऊया. मॅथड कशी आपली, ओके. आता ह्या मेथडप्रमाणे जर सम केला तर आपण काय करतो, इथे हाफ मिल्क अँड हाफ वॉटर म्हणजे हाफ घेतलेलं आहे. ओके. एक ठिकाणी रेशो ए हा ए आहे, एचा काय 4/7 आहे, तो बी आहे, बीचा किती आहे 2/5. आता आपल्याला ह्याच्यातून हे मायनस करायचे आहेत. आता ह्याच्यातून मायनस करताना आपण जर हे मायनस केलं म्हणजे हा जर आपण सम केला तर बीचा पार्ट आहे हा 1/2 मधून 2/5 गेले ते किती राहणार, 5 1 जा 5 आणि 2 4 म्हणजे हा 1 राहिला आणि 2 5 2 जा 10 म्हणजे 1/10 राहिला. ओके. हा 1/10 किती आला, इथे आला. आणि इथे मायनस केलं आपण तर काय येणार 4/7 मायनस 1/2 तर 8 मायनस 7/14 म्हणजे हे आलं 1/14. मग इथे किती येणार 1/14 आणि 1/10 रेशो आला. आता दोन व्हॅल्यू तुम्हाला मिळालेले आहेत, एक 1/10 1/14. म्हणजे जर तुम्ही हे केलं तर तुम्ही डिवाइड केलं तर तुम्हाला समजेल डिव्हिजन हे 2 5 जा म्हणजे 5 7 म्हणजे रेशो 5/5:7. म्हणजे तुम्ही जर याचं उलट केलं तर काय होणार ह्याचं 7:5. कारण हा 5/7 म्हणजे 7:5 म्हणजे तुमचं उत्तर हा रेशो आला. तर प्रश्न बघा, 2 वेसल्स ए अँड बी कंटेन मिल्क अँड वॉटर इन रेशो 4/3. तो 4:3 म्हणजे 4/7, 2:3 म्हणजे 2/5. म्हणजे हा तुमचा ए आहे, हा तुमचा बी आहे. तुम्हाला हा रेशो तुम्हाला जसं आहे तसं लिहिलं. हाफ तुमचं इथे हाफ मिल्क अँड वॉटर. सो द रेशो इन विच दिस मिक्सचर बी मिक्स टू फॉर्म ए न्यू मिक्सचर. नवीन मिक्सचरसाठी आपल्याला रेशो काय हाफ मिल्क आणि हाफ वॉटर म्हणजे आपण मीन हाफ घेतला. मग ह्याच्यातून आपण मायनस केलं, हा जो इक्वेशन आहे त्याच्यावर 1/10 ह्याचं आलं. ह्याच्यातून हे मायनस केलं कारण ही मोठी व्हॅल्यू ही छोटी व्हॅल्यू तिथं आलं किती 1/14. आणि 1/10 1/14 जर आपण केलं तर ते 1 कॅन्सल म्हणजे 10 आणि 14 राहिलं. 10 आणि 14 म्हणजे 5 7. आता रिव्हर्स केला तर 7/5. तर तुम्हाला जो रेशो हवा आहे तो रेशो तुम्ही हा जो तुम्हाला विचारतं रेशो विच दिस मिक्सचर बी मिक्स टू फॉर्म ए न्यू मिक्सचर ऑफ हाफ मिल्क अँड हाफ वॉटर, हा जो रेशो आहे 7:5 किंवा 5:7. ऑप्शनमध्ये दोघांपैकी एकही येऊ शकतो म्हणजे एकच आहे ते. तर ज्या वेळेला तुम्ही हे करता तेव्हा हे आपण त्याचं 3 सम बघितले. आपण इझी पद्धतीने हा जो आपण लाईन ड्रॉ करतो आणि त्याच्यामध्ये मीडियम लेफ्ट आणि राईट ह्या व्हॅल्यू घेऊन एकामेकात मायनस करून त्याचा आपण रेशो काढतो आणि आपण डायरेक्टली आन्सर काढतो. म्हणजे हे पर्टिक्युलर टाईप ऑफ समसाठी आपण हे वापरतो. आता इथे मिक्सचर कंटेन्स अल्कोहोल अँड वॉटर इन द रेशो 4:3. इफ 5 liters ऑफ वॉटर इज ॲडेड टू द मिक्सचर द रेशो बिकम्स 4:5. म्हणजे एका मिक्सचरमध्ये अल्कोहोल आणि वॉटर याचा रेशो काय 4:3. बरोबर. अल्कोहोलचा 4 आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो 4 आणि 3. इफ 5 liters ऑफ वॉटर इज ॲडेड टू द मिक्सचर, 5 लिटर जर ॲड केले तर रेशो त्याचा म्हणजे रेशो बिकम्स 4:5. म्हणजे जर 5 लिटर ॲड केले याच्यामध्ये तर रेशो काय बघतो 4:5 होऊन जातं. द क्वांटिटी ऑफ अल्कोहोल इन द गिवन मिक्सचर. आता अल्कोहोलची क्वांटिटी बदलली ना, कारण काय केलं याच्यामध्ये 5 लिटर आपण पाणी ॲड केलं. पहिलं अल्कोहोल आणि पाणी एकत्र होतं. आता याची क्वांटिटी किती झाली. आता परत याच्यामध्ये ह्या टाईपच्या सममधून आपण असा करू शकतो किंवा आपण आपल्या ऑरिजिनल मेथडमध्ये पण आपण करू शकतो. म्हणजे आपण जर आपल्या मेथडनी करायचं म्हटलं तर ती देखील इझी मेथड आहे आणि त्यांनीसुद्धा आपण डायरेक्टली करू शकतो. म्हणजे आपल्याला एनी कुठलाही मेथड म्हणजे याच्यात केलं तर आपण ते करू शकतो. आता ह्याच्यामध्ये आपण एक सिम्पल मेथडनी पण बघूया की याचे काय आन्सर येऊ शकतो. तसं तर अल्कोहोल घेतलेलं आहे यांनी, तर आपण जर ह्याच्यामध्ये हा रेशो ठेवला तर रेशोप्रमाणे
हा रेशो आणि या रेशोमध्ये आन्सर कसं येईल आपण त्या मेथडकडे जाऊ आणि मग मेथड जर आपल्याला कुठली बरी वाटेल त्या मेथडकडे आपण सम सॉल्व करू शकतो. आता इथे अल्कोहोल जो आहे तो 4x आणि जो वॉटर आहे तो ॲड केल्यानंतर 3x + 5 म्हणजे याला 4x अपॉन 3x + 5 इज इक्वल टू हा आहे 4/5. आता हा रेशोप्रमाणे जर मल्टिप्लाय केलं तर 20x इक्वल टू 12x + 20 आणि मग 8x इक्वल टू 20 ही व्हॅल्यू मिळाली. आता बघा समजून घ्या काय दिलेलं आहे. अल्कोहोलचा रेशो पहिला आणि वॉटरचा रेशो 4:3 होता. 5 लिटर पाणी ॲड केल्यानंतर रेशो चेंज झाला 4:3 झाला. मग आपण काय केलं की अल्कोहोल जो A आहे आणि वॉटर हा 4x घेतला. जो रेशो होता 3x + 5 कारण पाणी ॲड झाला म्हणजे या एक्सला परत 5 लिटर ॲड झाला. पण मग रेशो काय झाला हा झाला 4/5 म्हणजे इक्वल टू 4/5. आता हे मल्टिप्लाय केल्यानंतर 20x इक्वल टू 20 + 12 + 20 म्हणजे हे मल्टिप्लाय केलं 12 × 4 = 12 5 × 20. आता ह्याच्यामध्ये हा जी व्हॅल्यू मिळाली ही व्हॅल्यू तुम्ही नीट बघा. ही व्हॅल्यू बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय विचारलेलं आहे. द क्वांटिटी ऑफ अल्कोहोल इन द गिवन मिक्सचर म्हणजे क्वांटिटी ऑफ अल्कोहोल इन द गिवन मिक्सचर. आता आपण जर तो पूर्ण बघितलं तुम्ही तर अल्कोहोलची क्वांटिटी किती होती म्हणजे 4 म्हणजे हा होता. तर मग ही जी क्वांटिटी आहे हा जो रेशो आहे 4x इज इक्वल टू 10 होऊ शकतो. ओके का कारण 2 डिवाइड केलं तर 2 4 जा आणि 2 10 जा आणि मी पुढे डिवाइड करत नाही आहे कारण आपल्याला काय सांगितलं आहे अल्कोहोल हा 4x आहे हा 4x आहे. ओके आणि तुम्हाला इथं क्वांटिटी ऑफ अल्कोहोल इन द गिवन मिक्सचर मग क्वांटिटी ऑफ अल्कोहोल 4x इज इक्वल टू 10 लिटर्स म्हणजे 4x इज इक्वल टू डायरेक्टली 10 लिटर्स येईल. तर अल्कोहोल म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढून परत करण्यापेक्षा आपण डायरेक्टली इकडे केलं तर तुम्हाला समजतं की 8x इज इक्वल टू 20 मग हाफ केलं तर 4x इज इक्वल टू 10 म्हणजे अल्कोहोल जो आहे हा 4x आहे. किती लिटर त्याच्यामध्ये द क्वांटिटी ऑफ अल्कोहोल इन द गिवन मिक्सचर क्वांटिटी अल्कोहोल किती आहे तर 10 लिटर्स आहे. डायरेक्टली तुम्हाला 10 लिटर म्हणजे पुढे एक सॉल्युशन करायची गरज नाही. ते इथेच तुम्ही ओळखलं पाहिजे की आपल्याला पुढे x इज इक्वल टू आपण करणार याला डिवाइड केलं तर 4x इक्वल 10 येणार आणि तुम्हाला अल्कोहोल विचारलं किती लिटर आहे त्याच्यामध्ये टोटल मिक्सचरमध्ये डायरेक्ट 10 लिटर्स हा डायरेक्टली तुम्हाला आलेला आन्सर आहे. नेक्स्ट सम फिफ्थ सम. In a mixture of milk and water, the proportion of water by weight was 75%. If in the 60 grams mixture, 50 grams water was added, what would be the percentage of water in the given mixture? आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा 60 ग्राम आणि 50 ग्राम दिलेला आहे. म्हणजे हा जो रेशो आहे 60 आणि 50 याचा जर तुम्ही केलं तर हा रेशो 4:1 येईल हा रेशो. पण इथे दिले मिक्सचर ऑफ मिल्क अँड वॉटर द प्रपोर्शन ऑफ वेट इज 75%. आता तुम्ही 75% जर म्हटलं आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही जर ह्या रेशोप्रमाणे सॉल्व केलं तर इथे जो प्युअर फॉर्म आहे तो आहे 0. पण इथे मिक्सचर ऑफ मिल्क अँड वॉटर प्रपोर्शन वॉटर इज 75% म्हणजे रिमेनिंग काय असणार 25% जे आहे ते मिल्क आहे बरोबर आहे. पण आपल्याला ही क्वांटिटी माहिती नाही आहे म्हणजे इथे आपल्याला ही व्हॅल्यू माहिती नाही आहे म्हणजे मिडल व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायला लागेल x. मग x - 0 इज x आणि इथे 25 - x. आता आपल्याला हा रेशो पण दिलेला आहे आणि त्या रेशोप्रमाणे जर आपण सॉल्व करायचं म्हटलं तर x अपॉन 25 - x इक्वल टू हा इक्वेशन येईल आणि मल्टिप्लाय केलं तर x इंटू x 1x येणार x 4 × 25 100 मायनस 4x आणि ॲड केलं तर हा x आणि मायनस 4x करणार 5x इक्वल टू 100. सो x इक्वल टू
20%. आता काय झालं, हा एक्स जो घेतलेला तुम्ही ही मीन व्हॅल्यू घेतलेली आहे, एक्स इज 20%. मग रिमेनिंग काय असणार याची 80%. सर हा एक्स 20% आहे, तर रिमेनिंग किती जाणार, 100मधून 20 गेले तर 80%. तर तुम्ही काय लिहिलं, व्हॉट वुड बी द पर्सेंटेज ऑफ वॉटर इन द न्यू मिक्सचर. न्यू मिक्सचरमध्ये त्याच्यात वॉटर किती असणार, जर एक्स म्हणजे तुम्हाला मिल्क जर 20% आहे तर बाकी 80% पाणी असणार, बरोबर. कारण आपण हा एक्स जो आहे, ओके, हा मिल्कचा आपण रेशो घेतला होता आणि प्युअर फॉर्मचा आपण याचं माहिती नव्हतं आपल्याला. आणि इथे काय म्हटलं होतं की 75% त्यांनी काय दिलं, पाणी आहे. म्हणजे उरलेला हा जो मिल्क आहे हा किती आहे, 25% होता. आणि हा प्युअर मिल्क आपल्याला 0 घेतो, आपल्याला माहिती नव्हतं. हे मायनस केल्यानंतर एक्स मायनस 0 हा एक्स आला, हा 25 मायनस एक्स आला. आपल्याला रेशो काय झाला, त्यांनी काय दिलेलं आहे, इन द 60 ग्राम्स मिक्सचर 15 ग्राम्स ओके वॉटर वॉज ॲडेड. म्हणजे हे झालं. आणि त्याच्यामुळे आपल्याला जर हे केलं तर एक्स आपण 25 मायनस एक्स आणि 4 आपण 1 जर आपण रेशोमध्ये केलं तर एक्स इज इक्वल टू 20. म्हणजे एक्स आपण जे पकडलेलं आहे हा मिल्क आहे, मग उरलेला आहे तो पाणी. आणि त्यांनी विचारलेलं आहे व्हॉट विल बी द पर्सेंटेज ऑफ वॉटर इन द न्यू मिक्सचर. तर पर्सेंटेज ऑफ वॉटर इन द न्यू मिक्सचर जर म्हटलं तर 20% जर हे असेल, मिल्क असेल, दूध असेल, तर उरलेला 80% हा पाणी असेल. तर आपण जे फॉर्म्युला काढला आहे, सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस इक्वल टू प्रॉफिट, किंवा कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस इक्वल टू लॉस. आणि पर्सेंटेज प्रॉफिटचा फॉर्म्युला प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100. आणि पर्सेंटेज लॉसचा फॉर्म्युला लॉस अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100. जर हा फॉर्म्युला बघितला त्या फॉर्म्युलाप्रमाणे जर आपण हा जो फॉर्म्युला आपण यूज केला, हा फॉर्म्युला, तर काय येणार, पर्सेंटेज प्रॉफिट इज इक्वल टू, प्रॉफिट म्हणजे काय, एस पी मायनस सी पी, म्हणजे सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस, ओके ओके, आपण हा प्रॉब्लेम, आणि अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100. आणि जर आपण जर हे फॉर्म्युलामध्ये एस पी काढायचं असेल तर तुम्ही बघा, पर्सेंटेज प्रॉफिट इंटू कॉस्ट प्राईस तुम्ही ह्या पद्धतीने काढू शकता. जर तुम्हाला अनडिवायडेड बाय 100 इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस, आणि मग पर्सेंटेज प्रॉफिट इंटू कॉस्ट प्राईस अपॉन 100 प्लस कॉस्ट प्राईस इक्वल टू एस पी. मी जस्ट तुम्हाला हा फॉर्म्युला कसं तयार झाला ते दाखवतो आहे, कारण हे तुम्हाला कामाची गोष्ट आहे. मग याच्यामध्ये पर्सेंटेज प्रॉफिट अपॉन 100 हे जे आहे ते, आणि जर तुम्ही सी पी बाहेर घेतला त्याच्यामध्ये तर इथे +1 येईल. बघा, हा सी पी जर बाहेर घेतलात आणि हा इथे असेल तर काय येणार, +1 ओके. आता हा जो फॉर्म्युला आपण जो फाइंड केला इंटू सी पी इज इक्वल टू दिस, या फॉर्म्युलाप्रमाणे हा जो इक्वेशन आपला तयार होतो तो म्हणजे इंटू सी पी इक्वल टू एस पी. म्हणजे एकूण जर हा पूर्ण बघितलं तर हा सम दाखवण्यासाठी तुम्हाला मी ही 4 फॉर्म्युला तुम्हाला दाखवले तिथे. हे तुम्ही ह्याच्यावरून रिव्हर्स करून चेक करा. म्हणजे तुमचा फॉर्म्युला झाला सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस इंटू 1 प्लस पी अपॉन 100 म्हणजे पर्सेंट प्रॉफिट, ओके. आता हे तुम्हाला मी सिम्पली एवढं पण लिहून दाखवलं असतं, पण मी तुम्हाला हे सगळं होल दाखवलं असतं कारण काय की तुम्हाला समजायला की जेव्हा आपण हे सम करतो तेव्हा हे फार महत्त्वाचं असतं की हे फॉर्म्युला आपण ओळखता आलं पाहिजे. तर मित्रांनो, हे 5 सम तुम्हाला मी दाखवले. हे शॉर्ट ट्रिक्स मॅथड्स तुम्ही कुठल्याही एक्झामिशनमध्ये तुम्हाला हे सम्स आले तर तुम्ही हे मॅथड्सनी करू शकता. मला अशी आशा मी करतो की येणाऱ्या कुठलेही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असो, तुम्ही अशा टाईपचे जे मी तुम्हाला आत्तापर्यंत दाखवलेले आहेत ह्याची प्रॅक्टिस करा. तुम्ही पेपर सेट बघा आणि त्याच्यामध्ये करत राहा. मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पाठवत राहीन. फक्त माझी एवढीच इच्छा आहे की कुठलाही फॉर्म स्किप करू नका. जे तुम्हाला क्लरिकलचे असतील, ऑफिसरचे असतील, एक्झाम्स पॉईंट ऑफ व्ह्यू फार महत्त्वाचे फॉर्म्स असतात. येणाऱ्या काळात 2 महिने या वर्षाचे उरलेले आहेत. पुन्हा नेक्स्ट इयर येईल. 30 ते 40 परीक्षा तुम्हाला तुमच्या समोर येतील. त्यातल्या कुठल्या 10 सिलेक्ट करा आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामची चांगली तयारी करा. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मी असेच सम्स परत दाखवेन. तो पण तुम्ही रजा घेतो. नेक्स्ट टाईमला परत भेटूया. थँक्यू व्हेरी मच.